नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, मराठा समाजाने मुंबईत 5 दिवस केलेल्या आरक्षणाविषयक आंदोलनाला मोठे यश मिळाले असून मनोज जरांगे पाटील व त्यांचे सर्व सहकारी आणि समस्त समाजाचे अभिनंदन केले पाहिजे. त्याचप्रमाणे इतक्या गुंतागुंतीच्या विषयावर तोडगा काढून हे आंदोलन हाताळणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे देखील अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्या सहकाऱ्यांचेही तेवढेच कौतुक केले पाहिजे. या आंदोलनात मराठा समाजाच्या 8 मागण्या होत्या. त्यापैकी पहिली मागणी म्हणजे बघा, हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जारी करणे आणि दुसरं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेणे, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत तसेच नोकऱ्या देणे आणि 5वा म्हणजे प्रलंबित जात पडताळणीला मान्यता देणे आणि 6 नंबर म्हणजे आंदोलकांच्या वाहनावरील दंड मागणे. अशा 6 मागण्या शासनाने मान्य केल्या, परंतु सातारा संस्थान आणि पुणे व औंध संस्थानच्या गॅजेटची अंमलबजावणी करावी आणि मराठा कुणबी एकच असल्याचा शासनादेश जारी करावा. या 2 मागण्यांसाठी महाराष्ट्र सरकारने वेळ मागून घेतला आहे. तरीही एक मात्र खरे की मराठा आंदोलनाला फार मोठे यश मिळालेले आहे. विशेष म्हणजे संविधानिक तरतुदीच्या चौकटीत राहून आणि न्यायालयात टिकेल अशा पद्धतीचा दिलासा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आंदोलक व सरकार अशा दोघांचेही अधिक कौतुक यासाठी केले पाहिजे की कोणत्याही प्रश्नावर चर्चेतून तोडगा निघू शकतो हे नव्याने सिद्ध झाले आहे. मराठा आंदोलक तब्बल 5 दिवस मुंबईत तळ ठोकून बसले होते. साऱ्या देशाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्हीही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अन्य सहकारी आणि एकूण राज्य सरकारच्या संयमाची आणि कसबीपणाची ही कसोटी होती. आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरूच होत्या. त्याही स्थितीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना उत्तम सहकार्य केले. मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाची बाजू मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगितले आणि तोडगा निघाला. हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी ताबडतोब शासनादेश जारी करण्यात यावा ही आंदोलकांची मागणी मान्य होऊन अवघ्या 2 तासात शासन निर्णय जारी करण्यात आला. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा. हे तसे किचकट काम होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या रीतीने काम केले असे दिसते. मंत्रिमंडळ उपसमितीने या विषयावर आधीच अभ्यास केलेला होता, त्यामुळे हे इतक्या लवकर होऊ शकले. हा निर्णय न्यायालयात टिकेल आणि संविधानाच्या कसोटीवरही टिकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे. या निर्णयाचा प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठा समाजाला फायदा होणार आहे. मराठवाड्यातील 5 जिल्हे म्हणजे सध्याचे वर्तमान काळातील 8 जिल्हे स्वातंत्र्यापूर्वी हैदराबादच्या निजामांच्या म्हणजे जे काही त्यांच्या अखत्यारीत होता. हैदराबाद संस्थान स्वातंत्र्य मिळाल्यावर सार्वभौम भारतीय गणराज्यात सामील झाले. त्या संस्थानांचे गॅजेटियर ब्रिटिशांच्या काळात प्रकाशित झाले होते. हैदराबाद गॅजेटियर ते यालाच म्हणतात. त्या गॅजेटियरमध्ये मराठा समाजाच्या नोंदी कुणबी किंवा कापू या नावाने आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता. हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी लक्षात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया शासनाने या शासनादेशातून निश्चित केलेली आहे. हैदराबाद गॅजेटियरमुळे या नोंदी शोधणे सोपे होणार आहे. एखाद्याच्या वंशावळातील कोणत्याही टप्प्यावर कुणबी अशी नोंद झालेली असेल तर त्याला विनासायास प्रमाणपत्र मिळू शकेल अशी व्यवस्था या शासनादेशातून केली जात आहे. शिवाय महसूल, ग्रामीण विकास आणि कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने स्थानिक पातळीवरील समित्यांच्या मार्फत ही पडताळणी होणार असल्यामुळे तिला फार वेळ लागणे अपेक्षित नाही आणि तरीही या समित्यांच्या कामात पारदर्शकता राखण्याचे आव्हान असेलच हे लक्षात ठेवले पाहिजे. आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील गरीब गरजू लोकांना झाला पाहिजे याची काळजी घेणे ही आता त्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांची जबाबदारी आहे. शासनाने त्यावर लक्ष ठेवावेच लागेल.
थोडे मागे वळून पाहिले तर गेले 2 वर्ष हा विषय पेटत राहिलेला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला बऱ्याच प्रयत्नांच्या नंतरनं आलेल्या मुंबईतल्या या यशाचा पहिला अध्याय थोडा तणावाचा होता, तरीही त्यांचा शेवट गोड झालेला आहे. याचे सर्वांना समाधान वाटावे, परंतु हा विषय येथे संपलेला नाही मित्रांनो. आता ओबीसी समाजाच्या नेत्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केलेली आहे. हा विषय न्यायालयात नेण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. ओबीसीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतल्याच्याही बातम्या सध्या आलेल्या आहेत. याचा अर्थ असा की या विषयाचा दुसरा अध्याय आता सुरू झालेला आहे किंवा लवकरच होणार आहे. मागासवर्गीय समाज कोणता यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मागासवर्गीयांसाठी असलेल्या आयोगाला असताना राज्य सरकारने व त्यातही उपसमितीने हा निर्णय कसा घेतला, असा ओबीसी नेत्यांचा सवाल आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सांगितले जात असताना मराठा समाजाला मागच्या दाराने सवलत देण्याचा सरकारचा मनसोबा असल्याचेही त्यांना वाटत आहे सध्या. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असा निर्वाळा दिलेला आहे. हेही तेवढेच खरे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे पदवीधर आहेत, त्यामुळे ते उगीच बोलणार नाहीत मित्रांनो. त्यांनी अभ्यास केलेला असणारच आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी समाजाला आपल्यावर काही अन्याय होईल अशी शंका वाटत असेल तर त्यांचेही निरसन राज्य शासनाला करावे लागणार आहे मित्रांनो. त्यातून आणखी फाटे फुटू शकतात. आरक्षण हा विषय जितका सोपा आहे तसा फार गुंतागुंतीचा देखील आहे. हा विषय न्यायालयात नेला गेला तर शतकाभरापूर्वीच्या गॅजेटेरमधील संदर्भ आजच्या कसोटीवर टिकतील काय, हा मोठा प्रश्नच आहे. याचा अर्थ असा की राज्य शासनाची कसोटी पुन्हा लागेल, पुन्हा कोर्ट कचेरीच्या चक्रा होतील. सारांश इतकाच की बघा, दुसरा अध्याय हा पहिल्याच्या तुलनेत अधिक गुंतागुंतीचा असू शकेल. आजचे खरे आव्हान आहे ते म्हणजे आरक्षणाची अपेक्षा असलेल्या सर्व घटकांचे समाधान करण्याचे. सर्वांना आरक्षण देता येत नाही आणि दिले तरी त्यातून सर्वांचे समाधान होऊ शकत नाही. सध्याच्या काळात शिक्षण व नोकरीसाठी इतकी स्पर्धा असते की आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला देखील योग्य ठिकाणी योग्य अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे किंवा चांगली नोकरी लागणे शक्य होतेच असे नाही. ज्यांना आरक्षण नाही त्यांचे तर सोडाच. वर्तमान काळातील परिस्थितीत अशी आहे की केवळ आरक्षण देऊन कोणत्याही व्यक्तीचे या समुदायाचे भले होऊ शकत नाही. लोकसंख्येतील वाढ, शिक्षणातील वाढ आणि त्या तुलनेत नोकऱ्यांची कमतरता हा तसा जुनाच विषय असला तरी काही समुदायांना आणि व्यक्तींना आरक्षण दिलेच पाहिजे हे खरेच आहे. अनेक समुदायांना आरक्षणासह इतर सवलतीची गरज आहे. मराठा समाजातही सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे असलेले बरेच लोक आहेत. त्यांना अशा सवलती मिळणे गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील हे अशाच लोकांसाठी आंदोलन करत आले आहेत. त्यांनी ज्या धैर्याने आंदोलन एका यशस्वी टप्प्यावर नेऊन ठेवलेले आहे त्याचं कौतुक करावे तेवढं कमी आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकावर दोषारोप झाले आणि मुख्यमंत्र्यांवरही झाले. दोन्हीही बाजूनी संयम पाळला गेला म्हणून आंदोलनाची सांगता यशस्वी स्वरूपात झाली आहे. आता अपेक्षा एवढीच की शासनाने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी. तर तुम्हाला सुद्धा काय वाटतं या व्हिडिओबद्दल, तुमच्या प्रतिक्रिया येणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. तर इतकाच व्हिडिओ होता. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.